नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. कर्जमाफी पाठोपाठ शेतकऱ्याला आणखी एक दिलासा. दूध खरेदी दरात 3 रुपयानं वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. खरेदी दराचा फटका ग्राहकांना नसल्याचाही सरकारचा दावा. सरकारच्या कर्जमाफी अध्यादेशाला उच्च न्यायालयात आव्हान. अध्यादेशात जाचकटी असल्याचा याचिकाकर्त्या कल्पना इनामदार यांचा आरोप. राजपूत आरक्षणाकरिता पनवेलमध्ये राजपूत प्रतिनिधींची बैठक संपन्न. बैठकीत राजपूत आंदोलनाची ध्येय धोरणं निश्चित. उदगीरच्या डॉक्टर आंबेडकर विद्यालयाच्या शिक्षकांनी पुकारले आमरण उपोषण. मागील 16 महिन्यांपासून शिक्षक कर्मचारी पगारापासून वंचित. आणि हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी संघटनांचे गोव्यातील 6वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न. अधिवेशनात हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी संघटनांच्या प्रतिनिधींची विशेष उपस्थिती. मराठा समाजापाठोपाठ आता राजपूत समाजही आरक्षणाकरिता मैदानात उतरलाय. पनवेल येथील पृथ्वी सभागृहात राजपूत आरक्षणासाठी पहिली बैठक घेण्यात आली. महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. कित्येक दिवसांपासून रखडलेल्या मराठ्यांच्या आरक्षणासाठी मराठा समाज हा सतत रस्त्यावर उतरतोय. सतत आंदोलने मोर्चे काढून तो आपल्या हक्कांसाठी लढताना दिसतोय. पण आता मराठ्यांबरोबरच राजपूत समाजही आपल्या आरक्षणासाठी लढा उभारतोय. समस्त राजपूत संस्था महाराष्ट्राच्या वतीने ठाकूर अजय सिंग सेंगर यांच्या नेतृत्वाखाली राजपूतांच्या आरक्षणासाठी पनवेलमधील पृथ्वी हॉल येथे पहिली बैठक घेण्यात आली. ठाकूर अजय सिंग सेंगर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये अखिल भारतीय क्षत्रिय महासभाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र सिंग चौहान, युवा अध्यक्ष अमिता चौहान, प्रदेशाध्यक्ष पंकज सिंग, अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार, संस्थापक नरेंद्र चौगुले व जळगावच्या राजपूत समाजाचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राजपूतांच्या आरक्षणासाठी आम्ही सतत लढत राहू असे अखिल भारतीय क्षत्रिय महासभा महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र सिंग चौहान यांनी यावेळेस सांगितले. आज समाजाचे सगळे संघटनाचे पदाधिकारी पनवेल शहरात आले आणि अजय सिंग सेंगर यांनी एक चांगला उपक्रम घेतला आहे महाराष्ट्रामध्ये आरक्षण करता आणि त्याला पाठिंबा देण्याकरता आम्ही सगळी लोक इथे आलेलो आहोत. अजय सिंग सेंगर हा नेहमी आमचा धडाडीचा नेता राहिलेला आहे, एकदम ॲग्रेसिव्ह. त्यामुळे सगळ्यांना अपेक्षा आहे की हे काम त्यांनी जे हातात घेतलेलं आहे ते नक्की पूर्ण होणार. राजपूत समाजाला आरक्षणाची खूप गरज आहे आणि त्याकरता ही सगळी योद्धे मंडळी आता तयार आहे. राजपूत नेहमी लढत आलेले लढवई आहेत आणि हा लढाई तुम्ही बघाल की खूप चांगल्या प्रकारे आम्ही लढू आणि आम्हाला जे हेतू सिद्ध करायचा आहे तो सिद्ध करून राहू. स्वातंत्र्यपूर्व काळात राजपूतांना मिळालेले आरक्षण काढून घेऊन त्यांना शिवीगाळ करून हिणवण्यात येत असल्याचे महाराणा प्रताप युवा सेनेचे संस्थापक नरेंद्र चौगुले यांनी यावेळेस म्हटले. राजपूत समाजाला 23 एप्रिल 1942 साली स्वातंत्र्यपूर्व काळात आरक्षण पहिल्या यादीत घेतलं गेलेलं होतं. स्वातंत्र्यानंतर काही कारणास्तव या राजपूत समाजाच्या राजपूत या नावापुढे भामटा हे विरुद्ध लावण्यात आलं. भामटा ही जात नसून ही शिवी आम्हाला दिल्या जात होती त्या इंग्रजांकडनं. ती शिवी तशी त्या ठिकाणी लावल्या गेलेली आहे. राजपूत समाजाला आरक्षण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाहीत. विद्यार्थ्यांना नोकरीमध्येही सामावून घेतले जात नाही. त्यामुळे आम्हाला राजपूतांच्या आरक्षणाचं प्रमाणपत्र पाहिजे असल्याचं जळगावच्या राजपूत समाजाचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर महाजन यांनी स्पष्ट केले. साहेब, दुःख एक वाटतंय सांगताना की आमच्या राजपूत समाजाच्या विद्यार्थ्यांना मुलांना सर्व्हिसच नाही आहे. जर सर्वे केला ना तर मला असं वाटतं की सर्व जाती धर्मियांच्या विद्यार्थ्यांना सर्व्हिस आहे, अधिकारी आहे, मोठमोठे पदाधिकारी आहेत. पण या राजपूत समाजाच्या विद्यार्थ्यांना गेल्या 10 वर्षापासून मला असं वाटतं की 1% दरवर्षी सर्व्हिस लागत नाही. त्याचं कारण आहे आरक्षण. त्या आरक्षणमुळे काय सर्व समाजाला आरक्षण मिळायला लागले. कमी मार्क असताना आरक्षणमुळे त्या विद्यार्थ्यांना नोकरी लागते, बाकीच्या इतर सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना. आणि आमच्या समाजालाच का एवढं म्हणजे ब्रेक लागला आहे हे आम्हाला कळत नाही. त्याच्यामुळे आम्हाला खूप दुःख वाटतं. आम्ही आमचं आरक्षण म्हणण्यापेक्षा आम्ही आमचं राजपूत समाजाचं सर्टिफिकेट आम्हाला मिळालंच पाहिजे, आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही लढा देणार आहे. राजपूतांनी हिंदू धर्माची रक्षा केली असता
त्यांना आरक्षण मिळावे, तसेच देशाच्या बॉर्डरवर आज राजपुतांच्या शहीदांची संख्या जास्त असल्याकारणाने त्यांच्या बलिदानाच्या आधारावर तरी आम्हाला आरक्षण मिळावे अशी मागणी महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष ठाकूर अजय सिंग सेंगर यांनी यावेळेस केली आहे। हमें तो आरक्षण चाहिए और आरक्षण के बिना हम स्वस्थ नहीं रहने वाले हैं। ये क्षत्रिय राजपूत समाज पूरे दुनिया के अंदर या पूरे ये भारत देश के अंदर 35% है। हम देश के लिए सिर्फ क्षत्रिय मरता है। आप सुबह का अखबार देख लीजिए, देश के लिए कौन शहीद होता है। इस हिंदू धर्म की रक्षा ये हमने किया है। कश्मीर के अंदर जाके देखो, जितने भी ये सीमाएं पूरे अखंड हिंदुस्तान से लेके ये अभी के हिंदुस्तान की रेखा है, यहाँ पे सिर्फ क्षत्रिय मरता है, क्षत्रिय शहीद होता है, बाकी वरना क्यों नहीं। हमें इस बलिदान के बेसिस के ऊपर हमें राजपूतों को आरक्षण मिलना चाहिए। आज क्योंकि आज गधे को घोड़ा कहना पड़ रहा है, गधे को सैल्यूट मारने का रिवाज आ गया है। अभी हम तो ऑलरेडी घोड़े हैं, हमारे में गुणवत्ता है हमारे के अंदर। और वैसा रूल है कि राज्य सिर्फ क्षत्रियों ने करना। शिवाजी महाराज इनका राज्याभिषेक नहीं हो रहा था, कुछ लोगों ने ऑब्जेक्शन लिया कि वो क्षत्रिय नहीं है। जब पूरी कुंडली लेके आई उनकी तो वो क्षत्रिय निकले उसके अंदर, क्योंकि वो रिवाज था। जिस क्षत्रियों के अंदर, राजपूतों के अंदर साहस, निर्णय क्षमता ये गुण रहते हैं। आज हम देखते हैं हमारे किसान सुसाइड कर रहे हैं, हमारे मुख्यमंत्री स्टडी कर रहे हैं, हर जगह में जाके देख रहे हैं कि इतनी अराजकता होने वाली है। इसलिए हमें आरक्षण की बहुत बड़ी जरूरत है। और हम बलिदान शहीदों के नाम के ऊपर देश को बचाने का हमने बहुत बड़ा काम किया है। हमारे रजवाड़े जी है इस भारत भूमि के अंदर, भारत सरकार को दिवाले है। सीलिंग एक्ट के अंदर हमारे किले के ऊपर इन्होंने कब्जा किया है, उसी के बेसिस के ऊपर हमें आरक्षण मिलना चाहिए। नहीं तो हमारी जमीन परत दे दो हमें। क्यों? हमारे सीलिंग एक्ट के अंदर कितनी बड़ी जमीन चली गई, जमीन चली गई जाने की वजह से हमारा राज चला गया। या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट होणार असून आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जागरूक सभा घेऊन राजपूतांना त्यांच्या आरक्षणाबद्दल लढा देण्यासाठी जागरूक करणार आहोत। हाँ जी, हमारी 2 जुलाई को मुख्यमंत्री के साथ में हमारी फिक्स हो गई है। वहाँ पे मुख्यमंत्री जी ने इतना ही बताया कि हम कैसे के आपको आरक्षण दें, कोई डिमांड ही नहीं है आपके, इसमें कोई लोग भी नहीं आते हैं। हम ये सिर गिरने की प्रथा है यहाँ पे, सिर गिरने की। तो इसलिए हमारे जितने भी राजपूत संगठन है महाराष्ट्र में के, वो आज एक छत के नीचे यहाँ पे आ गए। और हमारा हर जिले के अंदर 6 महीने का पीरियड है। हमें हर जिले के अंदर जागरूक सभा लेने वाले हैं। हम हर आरक्षण के बारे में मिलने के लिए जागरूक सभा लेने वाले हैं। सिर्फ मुंबई के अंदर 40 लाख राजपूत है और महाराष्ट्र के अंदर देखा जाए तो 9% राजपूत है। और ये 9% राजपूत जाति उपजाति सब एक जगह पे आ गए तो सरकार हिल जाएंगी यहाँ पे। राजपूतांच्या आरक्षणाकडे जर सरकारने लक्ष दिले नाही तर येणाऱ्या दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभरचे राजपूत हे रस्त्यावर उतरून भव्य मोर्चा काढतील असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिलाय। अभी हमें आरक्षण मिले बगैर हम स्वस्थ बढ़ने वाले नहीं है। कम से कम 10 लाख राजपूत ये पूरे महाराष्ट्र के अंदर के हम दिसंबर के अंदर वहाँ पे मोर्चा लेके जाने वाले हैं और सरकार को बताएंगे हम क्या चीज़ है। हम तो लड़वैया है, हम मुक्त मोर्चा पे विश्वास नहीं रखने वाले हैं और हमारी ताकत आने वाली दुनिया देखेंगे अभी। हाँ, हम तो बताएंगे, ताकत बताएंगे हम। सरकार हिल जाएंगी यहाँ पे। गुजरात तो हमारे सामने कुछ नहीं, हार्दिक पटेल कुछ नहीं हमारे सामने। हार्दिक पटेल से लेकर दुगना मोर्चा निकालेंगे हम और सरकार का पूरा बता देंगे हम क्या चीज़ है, राजपूत क्या चीज़ है उसमें। देखिए, हमारा लोकशाही माध्यम से हमारा रहेगा विधायक दृष्टि से आंदोलन रहने वाला है। हम ऐसा हिंसा का आप जो बातें कर रहे हैं हम नहीं करने वाले। अगर सामने वाला कोई हिंसा करते हो तो हमने क्या हाथ के अंदर क्या चूड़ियाँ नहीं पहने वाली यहाँ पे। जिसने बाबा साहब आम्बेडकर ने हिंदू धर्म को तोड़ा, हिंदू धर्म का त्याग किया, उनको भारत रत्न मिला जाता है, उनके जाति को सम्मान मिला जाता है यहाँ पे। उनको एट्रोसिटी एक्ट स्पेशल लाया जाता है यहाँ पे, क्योंकि सिर्फ हमको जेल के अंदर डालने के लिए। हमारा उसमें एट्रोसिटी भी एक ये है इसके अंदर, उसको भी हमारा विरोध है। कानून रद्द होना चाहिए एट्रोसिटी एक्ट। आरक्षण मराठा समाज को मिलना चाहिए, आरक्षण राजपूतों को मिलना चाहिए। राजपूत समाजासाठी उभारण्यात आलेल्या या लढ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील राजपूतांनी सहभागी होऊन सरकारला राजपूतांची ताकद दाखवून देऊ असे आवाहन अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांती दलचे संस्थापक संतोष पवार यांनी राजपूत समाजाला केले। तुमच्या माध्यमातून मी एकच आवाहन करू इच्छितो की संपूर्ण राजपूत बांधवांनी या लढ्यामध्ये सामील व्हावं आणि सरकारला राजपूत समाजाची ताकद दाखवून द्यावं आणि आरक्षण हे मिळवावं। अन्यथा सरकारने याचा जर गांभीर्यपूर्वक असा विचार नाही केला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील भारतातील राजपूत समाज हा मतदानावर बहिष्कार टाकेल आणि जे मंत्री असतील, लोकप्रतिनिधी असतील त्यांना आमच्या विभागामध्ये या त्यांच्या मतदारसंघामध्ये जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही फिरू देणार नाही किंवा त्यांचे कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम होऊ देणार नाही, याची नोंद सरकारने घ्यावी। कॅमेरामॅन विजयसह सोनाली पाटील, जनादेश वृत्त आणि गरिता।